ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन 2024 मधील मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी 2025 मध्ये 2 दिवसीय प्रतिरूप मुलाखत सत्राचं आयोजन करण्यात येणार आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 16 जून 2024 रोजी UPSC पूर्व परीक्षा 2024 आयोजित करण्यात आली होती। तर 20 ते 29 सप्टेंबर 2024 या काळात UPSCची मुख्य परीक्षा झाली। या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन अंतिम मुलाखतीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार 2 दिवसीय प्रतिरूप मुलाखत सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे। या प्रतिरूप मुलाखतीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या cdininstitute@thanecity.gov.in या ईमेलवर आपले DF2 ॲप्लिकेशन सादर करावं। संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या DF2 ॲप्लिकेशनचे संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून विश्लेषण करण्यात येईल। विद्यार्थ्यांना या प्रतिरूप मुलाखतीच्या सरावाचा UPSCच्या मुलाखतीचा मार्गदर्शन म्हणून उपयोग होईल। तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी गुरुवार 26 डिसेंबरपर्यंत संस्थेच्या कार्यालयात नाव नोंदणी करावी। अधिक माहितीसाठी संस्थेच्या 258-81421 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावं असं आवाहन संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केलं आहे। ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 5 तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींमध्ये 212 सौरदिवे बसवण्याचा निर्णय। ठाणे जिल्ह्यातील अनेक वाड्या वस्त्यांवर विजेची व्यवस्था नाही। अनेक गावं ही डोंगर आणि जंगल भागात असल्यानं अशा ठिकाणी महावितरणकडून वीज पुरवणंही अशक्य आहे। त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अशा 5 तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींमध्ये 212 सौरदिवे बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार हालचाली सुरू करण्यात आल्या असून येत्या काही दिवसात जिल्ह्यातील गावपाडे सौरदिव्यांनी उजळून निघणार आहेत। ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांमधील अनेक भाग हा दुर्गम भाग असून या ठिकाणी छोटी छोटी गावपाडे वसलेले असून त्या ठिकाणी पायाभूत सुविधा देणं कठीण आहे। या गावपाड्यांवर सोयी सुविधा पोहोचवण्यासाठी विविध विभागांची परवानगी घेणंही बंधनकारक असतं। त्यामुळे या ठिकाणी सोयी सुविधा पोहोचवताना अडचणी निर्माण होत असतात। सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानंतर तिच्या आत्महत्येचा बनाव करून पेटवून देत तिची हत्या करणाऱ्या जमनाबेग मंगे वय वर्ष 76 राहणार वागळे स्टेट रघुनाथनगर या सासूला ठाणे न्यायालयानं जन्मठेपेसह 50,000च्या दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली आहे। दंड न भरल्यास 6 महिने साध्या कारावासाची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे। याच आरोपातून पतीची पुराव्याअभावी न्यायालयानं निर्दोष सुटका केली आहे। यातील आरोपी सासू जमनाबेन आणि पती अशोक मंगे वय वर्ष 40 यांनी दक्षा मंगे वय वर्ष 30 या विवाहितेला लग्न झाल्यापासून क्षुल्लक कारणांवरून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला। यातूनच त्यांनी तिला घराबाहेर काढल्यानं ती माहेरी वास्तव्याला होती। घटनेच्या दिवशी 14 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ती मुलीच्या शाळा प्रवेशासाठी लागणारी कागदपत्र घेण्यासाठी तिच्या सासरी गेली होती। त्यावेळी सासू जमनाबेननं तिचा हात धरून तिला खेचत स्वयंपाकघरात आणलं। त्यानंतर तिच्यावर रॉकेल ओतून पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। हा सर्व प्रकार तिच्या 10 वर्षाच्या मुलीच्या समोरच घडला। आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं। मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात सासू जमनाबेन आणि पती अशोक या दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। दोघांनाही 14 एप्रिल 2018 रोजी वागळे स्टेट पोलिसांनी अटक केली होती। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ।
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या माध्यमातून दरवर्षी माझी वसुंधरा 4.0 अभियान राबवण्यात येतं. शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ठाणे महापालिकेनं 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत पर्यावरण संवर्धनासाठी विविध कार्यक्रम राबवले. या मोहिमेअंतर्गत अमृत गटातून 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गटामध्ये ठाणे महापालिकेनं 3ऱ्या क्रमांकांसह 6 कोटींचं बक्षीस मिळवल्याचं शासनाच्या पर्यावरण आणि वातावरण विभागानं नुकताच जाहीर केल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. वर्षभर विविध उपक्रम राबवून पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन चांगल्या प्रकारे केलं आहे. पालिका क्षेत्रामध्ये 1,28,156 भारतीय प्रजातींच्या वृक्षांची लागवड एकूण 62 हेक्टर जागेत आणि 883 मीटर लांब रस्त्यांच्या कडेला करण्यात आली आहे. 83 नवीन हरित क्षेत्रांच्या निर्मितीसह PPP तत्वावर विविध संस्थांच्या माध्यमातून निगा आणि देखभाल केली जाते. दैनंदिन जमा होणाऱ्या ओला आणि सुका कचरा प्रकल्प कार्यान्वित केला असून सुका कचरा व्यवस्थापन प्रकल्प 10 तर 8 खत निर्मिती प्रकल्प राबवण्यात येत आहेत. बायोमेडिकल वेस्ट आणि CD वेस्ट यावर मोठ्या प्रमाणात संकलन आणि पुनर्चक्रीकरणाची प्रक्रियाही सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,34 लाख लाडक्या बहिणींना 5 हप्ते आम्ही दिले. यापुढे हे ते मिळत राहतील. आत्ताच्या पुरवणी मागण्यात 1400 कोटींची तरतूदही केली आहे. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत, हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही सुरू केली. 89 लाख कुटुंबांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देत आहोत. मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेत 34,000 जणांना लाभ दिलाय. 3.5 लाखांपेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ 1.25 लाख लाडक्या भावांना झाला आहे. ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली असून 123 कोटींचं अनुदान वाटप केलं. त्याचा 4.25 लाख ज्येष्ठांना लाभ झालाय. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली असून आत्तापर्यंत विशेष रेल्वेनं मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरहून आणि इतर 9 शहरांमधून तीर्थयात्रा सुरू झाली आहे. 6,000पेक्षा जास्त ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला. STमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत आहे. खेड्यापाड्यातील लाखो लोक याचा फायदा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता करण्याचा रोडमॅप आखला आहे. त्या दिशेनंच काम करून राज्याला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावरचं राज्य करायचं आहे. विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. प्रधानमंत्र्यांचं गृहमंत्री अमित शाह यांचं भक्कम पाठबळ आम्हाला होतं आणि यापुढेही राहील याची आपल्याला खात्री आहे. आता आमचं एकत्रित मिशन आहे समृद्ध महाराष्ट्राचं. आम्ही तिप्पट वेगानं महाराष्ट्राला विकास मार्गावर नेऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं ठाण्यात EVM हटाव या मागणीसाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल राज्यातील जनतेसाठी धक्कादायक तसेच अविश्वसनीय आहेत. या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आहे. यामुळे EVM संदर्भात अनेक गहन प्रश्न उपस्थित होत आहेत. तरी यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात येत असून राज्यभरातून अंदाजे 5 लाख सह्यांचं निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त यांना देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल प्रभाग क्रमांक 22 येथील रमाबाई आंबेडकर चौक, खार्टन रोड, ठाणे पश्चिम येथे बुधवारी
संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभाग क्रमांक 22चे अध्यक्ष प्रवीण जगदीश खैरालिया यांच्या पुढाकारानं ही मोहीम राबवण्यात आली। यावेळी ठाणेकर नागरिकांनीही या उपक्रमाला भरघोस असा प्रतिसाद दिला। यावेळी ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट जावेद शेख, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा स्मिता वैती, काँग्रेसचे नेते धर्मवीर मेहरोल, अमोल गांगुर्डे, अफजल तळवळकर, डॉक्टर जयेश परमार, प्राजक्ता शिंदे, राकेश छजलाना, अंकुश चिंडालिया, अमित ढकोलिया, प्रभाग अध्यक्ष प्रवीण खैरालिया, राखी खैरालिया आदी पदाधिकारीही उपस्थित होते।